नमस्कार, मी लाघवी सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। अर्थातच आजचा दिवस भारताकरता संमिश्र आहे, कारण एकीकडे वीरपुत्राला भारताने गमावलेले आहे तर दुसरीकडे अभिनंदन याच्या स्वागताकरता भारतवासी सज्ज झालेले आहेत। या संदर्भात बोलण्याकरता अनेक मान्यवर आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। सरकारी वकील उज्ज्वल निकम, त्याचबरोबर संरक्षण तज्ञ अरविंद गोखले सुद्धा आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत आणि पटवर्धन सर सुद्धा आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। तीनही मान्यवरांचं कार्यक्रमामध्ये स्वागत आहे। सुरुवातीला उज्ज्वल सर, पहिला प्रश्न अर्थातच माझा तुम्हाला आहे, भारताच्या कूटनीतीचा हा विजय समजला जातोय, काय पहिली प्रतिक्रिया आहे? निश्चितपणे हा भारताचा कूटनीतीचा विजय आहे, यात शंका नाही। फक्त दोन गोष्टी आपण एक लक्षात घेतल्या पाहिजेत की ज्या वेळेला पुलवामावरती हल्ला झाला पाकिस्तानच्या अतिरेकी संघटनेने, त्यावेळेला जैसे मोहम्मदच्याकडून दरपोक्ती करण्यात आली की आम्ही या हल्ल्यामागे आहोत आणि ते पाकिस्तानच्या भूमीवरून करण्यात आलं। त्यावेळेला पाकिस्तानकडून याचं कुठलंही खंडन करण्यात आलं नाही आणि मग भारताने जे ठरवलं की प्रिसिजन सर्जिकल स्ट्राईक करायचा आणि त्यानुसार आपण त्यांचे जे प्रशिक्षित काश्मीर ऑक्युपाइड जे पाक ऑक्युपाइड काश्मीर आहे त्याच्यामध्ये आपण ते हल्ले केलेले आहेत आणि त्याचा परिणाम असा झाला की भारताने सगळ्या देशांना हे पटवून दिलं की आमचा हल्ला किंवा लढाई पाकिस्तानच्या विरुद्ध नाही, पाकिस्तानच्या जनतेविरुद्धची नाही, पाकिस्तानच्या लष्कराविरुद्ध नाही, पण पाकिस्तानच्या भूमीवरून जे काही अतिरेक्यांचे अड्डे, जे प्रशिक्षित केंद्र आहेत, कॅम्प, ते उद्ध्वस्त करणं एवढं आमचं ही कूटनीती आपली यशस्वी झाली। म्हणजे आपण जर बघितलं की पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचं सुरुवातीला या हल्ल्याच्या अगोदरचं स्टेटमेंट असं होतं पुलवामा घटनेनंतर की अगर भारताने जर हल्ला करण्याचा विचार केला तर आम्ही नाही तर जोरदार आम्ही रिटॅलिएशन करू, अशा प्रकारची दरपोक्ती भाषा होती। त्यानंतर परवापासून त्यांची ती भाषा आणि काल त्यांनी आपल्या एका विंग कमांडरांना त्यांनी सोडवलेला निर्णय देखील घोषित केला। या सगळ्या बाबीवरून एक गोष्ट निश्चित स्पष्ट होते की पाकिस्तान असा वागला त्याला माझ्या मते दोन कारण आहे। भारताची कूटनीती यशस्वी झाली हा एक भाग, आणि संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायापासून आपण पाकिस्तानला एकांकी पाडलं। पाकिस्तानमध्ये दहशतवादी कृत्यांना कसं खतपाणी घातलं जातं, दहशतवाद्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई कशी केली जात नाही, हे आपण सगळ्या जगाला सांगू शकलो, पटवू शकलो। आणि म्हणूनच चीन, जो आतापर्यंत सतत पाकिस्तानचं पाठराखण करत आला, ह्या चीनने देखील भारताची प्रथमतः पाकिस्तानला दूषण देऊन पाकिस्तानला सल्ला दिला की तुम्ही दहशतवादीचे गट, अतिरेक तळ तिथे थांबवा। ही एक बाब महत्वाची आहे। आणि म्हणून थोडक्यात सांगायचं म्हणजे भारताची ही कूटनीती यशस्वी एवढ्या करता झाली की संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायाला आपण पटवून दिलं की पाकिस्तान कशा रीतीने दहशतवाद्यांना प्रोत्साहन देतो, कशा रीतीने दहशतवाद निर्यात करतो, नंबर एक। नंबर दोन, जो आज आहे की पाकिस्तान म्हणतं आहे आणि त्याचा परिपाक असा झाला की पाकिस्तानला आपल्या विंग कमांडरला सोडावं लागलं। आणि म्हणून इम्रान खानचं हे जे वाक्य, हे जी ऍक्शन आहे, कायदेशीर भाषेमध्ये मी याला म्हणेल की ही जी इम्रान खानने जी ऍक्शन घेतलेली आहे ही आंतरराष्ट्रीय समुदायाची एक सहानुभूती प्राप्त करण्याची त्यांनी संधी घेतलेली आहे। आणि म्हणून आपण फार यापुढची पावलं देखील आपल्याला काळजीपूर्वक आखावे लागतील। निश्चित उज्ज्वल सर, अत्यंत महत्त्वाचं तुम्ही सांगितलं की पुढची पावलं फार सावध गतीने आपल्याला टाकावी लागतील। यालाच जोडून मला पहिला प्रश्न विचारायचा होता की नेमका म्हणजे नरमाईची भूमिका पाकिस्तान आता कुठेतरी घेताना पाहायला मिळते। याला डिप्लोमॅटिक कॅपिटल आपण जे राबवलेलं आहे ते सगळ्यात प्रभावी आहे असं म्हणायचं का? निश्चितपणे आपलं डिप्लोमॅटिक कॅपिटल मध्ये आपण यशस्वी ठरलो, परंतु पाकिस्तानचा आजवरचा इतिहास बघता की पाकिस्तान याला फारसं पुढे किती महत्व देतो आणि खरंच इम्रान खान यांनी म्हटल्याप्रमाणे पाकिस्तानला शांतता हवी आहे का, हा देखील एक कळीचा मुद्दा आहे। आतापर्यंत जर पाकिस्तानचं राजकारण बघितलं तर पाकिस्तानमध्ये नेहमीच लष्कराच्या सल्ल्यानुसार पाकिस्तानची तिथे राजकारण चालत असतं, हा इतिहास सर्व ज्ञात आहे। परंतु ज्या वेळेला पुरावे मागतात, पाकिस्तानचं इम्रान खानचं महत्वाचं वाक्य असं आहे की पुलवामा घटनेचे आम्हाला पुरावे द्या। माझा पहिला प्रश्न असा आहे की 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचे पुरावे आम्ही पाकिस्तानला दिले, काय कार्यवाही केली? मी स्वतः आणि भारत सरकारचे 3 प्रतिनिधी आम्ही पाकिस्तानमध्ये गेलो होतो।
इस्लाममध्ये त्यांच्या गृह खात्याच्या अधिकाऱ्यांची चर्चा केली, आर्मीचे त्यांचे क्रायसिस मॅनेजमेंटचे अधिकारी उपस्थित होते. या सर्वांना आम्ही सांगितलं की हे पुरावे आहेत 1, 2, 3, 4, 5, 6 तुम्ही याच्या विरुद्ध कारवाई करा. हाफिज सईद जक्युरर ते झालं नाही. डेव्हिड हेडलीची आम्ही साक्ष घेतली. डेव्हिड हेडलीने अमेरिकन व्हिडिओ लिंकने साक्ष दिली की अब्दुल रहमान पाशा, मेजर अब्दुल रहमान पाशा आणि मेजर तारिक याच्याबद्दल देखील त्यांनी पुरावे दिले होते. त्यांच्या विरुद्ध आम्ही मुंबईच्या न्यायालयातून नॉन बेलेबल वॉरंट हे पुरावे देखील देखील पाकिस्तान कुठली कारवाई करत नाही हे सर्वज्ञात आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आम्ही पुलवामाच्या घटनेबद्दलचे पुरावे दिल्यानंतर पाकिस्तान खरोखर कारवाई करेल का? नंबर 1. नंबर 2, पाकिस्तानने तसं करावं म्हणून आपल्याला काय करता येईल हा एक महत्वाचा प्रश्न आहे. आज पाकिस्तानला जी भीती वाटते आहे की आंतरराष्ट्रीय समुदायापासून आपण त्याला वेगळं केलेलं आहे आणि पाकिस्तानला नेमकं हे नको आहे, कारण चीन त्याला हवा आहे, थोडंफार रशियाची सहानुभूती हवी आहे, अमेरिकेची आर्थिक सहाय्य हवी आहे. परंतु या पुलवामा घटनेनंतर अमेरिकेने देखील त्याला फटकारलेलं आहे आणि म्हणून आम्ही जे पुरावे देणार ते पुरावे हे आंतरराष्ट्रीय समुदायापुढे देऊन पाकिस्तानला त्यांच्या विरुद्ध कारवाई करणं भाग पडतं की नाही हे आपल्याला बघणं जरूरच होईल. तेव्हा पूर्णपणे आपली कूटनीती यशस्वी होईल. दुसरा मुद्दा मला आपल्याला असं सांगायचं आहे की काहींना घरात बसून किंवा व्हॉट्सअपचे बहादर, फेसबुकचे बहादर युद्ध लढवायच्या घशाघशात, परंतु आपण बघितलं असेल की नाशिकला निनाद यांच्या अपघातात एक जवानाच्या घरी काय परिस्थिती होऊ शकते. त्यांच्या मुलं आम्ही आज फक्त बघतो, कौतुक करतो, हळवतो, उद्या जो तो ज्याच्या जगराटीच्या कार्यक्रमाला राखतो, कारभारात व्यवस्थित दैनंदिन लागत असतो. आणि म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये आम्हाला कूटनीती वापरूनच, जी चाणक्याने शिकवली आहे ही कूटनीती वापरूनच आम्हाला पाकिस्तानला संबंध मोडावं लागेल. फक्त युद्धाच्या वल्गना घरी बसून करता येत नाही, त्याचे भीषण परिणाम होतो. भारत हा एक प्रगत देश आहे, भारतात अनेक क्रांत्या व्हायच्या आहेत, गोष्टी व्हायच्या आहेत आणि म्हणून त्याच्यापासून, युद्धापासून आपण लांब आहोत, ही देखील चांगली गोष्ट आहे. निश्चित. आणि प्रत्येक युद्धाने काही प्रश्न सुटत नाही. पहिलं महायुद्ध असू दे किंवा दुसरं महायुद्ध असू दे, ही त्याची ज्वलंत उदाहरणं म्हणायला हवी. आताच रशियाचा सुद्धा तुम्ही उल्लेख केला. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून असं सुद्धा आता सांगण्यात आलेलं आहे की भारत आणि पाक यांच्यातला जो तणाव आहे तो निवळण्याकरता संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासचिवांनी सुद्धा आणि रशियानं सुद्धा मध्यस्थी करावी असं एक प्यादा आता पुढे ठेवण्यात आलेला आहे. काय पाकिस्तानच्या या वागण्याचा नेमका अर्थ काय लावायचा? पाकिस्तान असं आहे की डिव्हाइड अँड रूल ही पाकिस्तानची पॉलिसी दिसते मला. कारण पाकिस्तानला माहिती आहे की रशिया भारताचा फार पूर्वी अनादिकालापासून दोस्त आहे आणि म्हणून आणि भारत सरकारचं एक धोरण आहे की काश्मीरच्या प्रकरणात आम्हाला त्रयस्थाची कोणाची मध्यस्थी नको आणि भारताने ही पाकिस्तानच्या म्हणण्याला कशा रीतीने प्रतिसाद देईल त्यावरती रशियाचं देखील पाकिस्तान भांडवल करू शकतो आणि म्हणून रशियाला देखील ते कूटनीतीने सांगू शकतात की बघा भारत तुमचं देखील तुम्हाला विश्वासात घ्यायला तयार नाही, ज्या भारताला तुमच्याबद्दल प्रेम आहे. आणि म्हणून अशा प्रसंगी देखील आपण जी आज आपल्याला आपल्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी अबुधाबीला जवळजवळ 58 मुस्लिम राष्ट्र एकत्र झालेले आहेत. तेथे आज जे आपल्या परराष्ट्र मंत्रीचं भाषण चालू होतं त्याच्यात त्यांनी सांगितलं की आमच्या देशात मुस्लिम लोक सर्वाधिकने समाधानी आहेत, सुरक्षित आहेत. जगाच्या पाठीवर भारत हा असा एक देश आहे की जिथे अनेक जाती धर्माचे लोक एकत्र राहतात आणि म्हणून हे फार महत्वाचं आहे. आणि अशा प्रसंगी पाकिस्तान मुद्दामून यापुढे भविष्यकाळात आपली आगळी काढत राहील. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या लष्करशाह प्रमुखांनी देखील अत्यंत संयमशील भूमिका देऊन त्यांना ज्या वेळेला सांगण्यात येतं त्यावेळेलाच ते मीडिया पुढे बोलत असतात आणि अत्यंत संयमशीलपणे त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला प्रतिकार करायला, आमचं संरक्षण करण्या इतकी आम्ही ताकद जरूर वापरू शकतो. पाकिस्तानला त्याची चुणूक आपण दाखवलेली आहे. परंतु फक्त असं आहे की विचार करताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की पाकिस्तान राजकीय नेते आहेत, हे लष्कराच्या सांगण्यावर हुकूम चालतात. त्यामुळे पाकिस्तानचं लष्कर आणि पाकिस्तानची राजकीय नेतृत्व यांच्याकरता आंतरराष्ट्रीय समुदायाचा धट्टा हाच कायमचा उपाय ठरणार आहे. निश्चित. अगदी उज्ज्वल सर, अगदी काही तासातच आता अभिनंदन मायदेशी परतणार आहे. काय काय नेमक्या कायदेशीर बाबी असतात मायदेशी परतण्यापर्यंत आणि परतल्यानंतर सुद्धा याविषयी सुद्धा तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. पण मला अरविंद सरांना हा महत्त्वाचा मुद्दा विचारायचा आहे. अरविंद सर, एकूणच भारत आणि पाक यांच्यात निर्माण झालेल्या या तणावामध्ये ट्रम्प कार्ड अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलं.
अगदी खरं आहे. पण आपल्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी नाशिकचे शहीद स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांना मी श्रद्धांजली वाहतो आणि त्यांची पत्नी, त्यांचे आई वडील यांच्या अतुलनीय अशा धैर्याला मी सलाम करतो आणि आपल्या या प्रश्नाकडे येतो. ट्रम्प कार्ड जे आहे ते त्यांनी वापरलं, नुसतं वापरलं असं नाही, तर त्यांनी जाहीर केलं की याच्यातनं काहीतरी तोडगा निघेल अशी शक्यता निर्माण झालेली आहे. आता ही शक्यता निर्माण झालेली आहे असं सांगत असतानाच तिकडे अमेरिकेच्या व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यानं आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं 3 दिवसामध्ये तिसऱ्यांदा पाकिस्तानला खडसावलेलं आहे की या पुढच्या काळामध्ये पाकिस्तानचा वापर दहशतवाद्यांकडून केला जाता कामा नये, यासाठी खबरदारी घेणं हे तुमचं काम आहे. हे सांगणं अमेरिकेकडनं येणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. अमेरिका आत्तापर्यंत म्हणजे तसं बोलायचं झालं तर ट्विन टॉवर्सवरच्या म्हणजे अमेरिकेवरच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान हा अमेरिकेचा इतका जवळ गेलेला होता, पण अमेरिकेच्या इतक्या जवळ गेल्यानंतर त्यांनी केलं काय तर त्यांनी अमेरिकेकडनं जास्तीत जास्त मदत ओरबाडण्याचा प्रयत्न केला. जवळपास $700 कोटी आतापर्यंत त्यांनी मिळवले आणि ते कुठे खर्च केले तर ते शस्त्रास्त्रांवरती खर्च केले. हेच त्यांनी रशियाच्या अफगाणिस्तान मधल्या आक्रमणानंतरही त्यांनी तेच केलेलं होतं आणि नंतरच्या काळामध्ये ही शस्त्रास्त्र आपल्या विरुद्ध वापरली. आपल्याकडच्या दहशतवाद्यांना ही शस्त्रास्त्र पुरवली आणि त्यांना काश्मीरमध्ये सोडलं. तेव्हा पाकिस्तान बाबतीत अमेरिका ही पोळलेली आहे असं म्हणावं लागेल. अमेरिकेला पुष्कळ धडा मिळालेला आहे आणि तो स्वतः या दहशतवाद्यांच्या हल्ल्याला त्यांनी तोंड दिलेलं आहे. अशा अवस्थेमध्ये जर पाकिस्तान हा आता चीनकडे जाताना दिसतोय किंवा चीनकडे गेलेला आहे, पण चीनकडे सुद्धा जाताना चीनला सुद्धा एक मोठं धर्मसंकट उभं राहिलेलं आहे, ते सिंकियांग प्रांतात उभे राहिलेलं आहे. त्यामुळं या अशा दहशतवादाला उत्तर द्यायचं असेल तर पाकिस्तानला या दहशतवाद्यांपासून बाजूला करणं कसं गरजेचं आहे हे जवळपास चीनला पटलेलं आहे. फक्त त्यांचे इंटरेस्ट जे आहेत ते पाकिस्तानमधल्या गुंतवणुकीमध्ये आहेत आणि ती गुंतवणूक सुरक्षित राहावी यासाठीचे त्यांचे प्रयत्न आहेत. पण लक्षात घ्या, मौलाना मसूद अझहरला ते ग्लोबल टेररिस्ट ठरवायला तयार नसले तरी सुद्धा जैश ए मोहम्मद संबंधीचा जो सिक्युरिटी काउन्सिल मधला ठराव आहे त्या ठरावाला चीननं पाठिंबा दिला. हे आपल्या कूटनीतीचं यश आहे आणि अमेरिकेनं याबाबतची सावध जी भूमिका घेतलेली आहे त्याचंही एका प्रकारे आपण विशेष म्हणून कौतुक करायला पाहिजे. पण अमेरिकेनं ही भूमिका घेतली नसती तरी सुद्धा आपण पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी जी 4 पावलं पुढे गेलेलो आहोत त्यात कुठेही कमतरता येऊ दिली नसती, हे तितकंच सत्य आहे. निश्चित कमतरता येऊ दिलेली नसती हे तितकंच सत्य आहे. खरं तर कर्नल अभय पटवर्धन सुद्धा आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. पटवर्धन सर, एकीकडे संसदेमध्ये नरमाईची भाषा करायची, शांततेची भाषा करायची, वाटाघाटीची भाषा करायची आणि दुसरीकडे मात्र सीमारेषेपलीकडून सतत गोळीबार करायचा. काय अर्थ लावायचा आला? दुटप्पीपणा. अगदी बरोबर आहे. हा दुटप्पीपणा सुद्धा म्हणता येईल किंवा ही एक गनिमी चाल सुद्धा म्हणता येईल. ज्या लोकांनी इम्रान खानचं भाषण त्यांच्या सिनेटमधलं ऐकलं होतं त्यांना कल्पना येईल की त्यांनी आधी जे काश्मीर प्रश्नाचं तुणतुणं वाजवलं की आम्ही पुलवामावर अटॅक आम्ही केला नाही, तो जैश ए मोहम्मदनी केला, त्यांनी काश्मीरच्या लोकांना मदत केली, काश्मीरी तरुणांनी हल्ला केला, काश्मीरच्या गाड्या वापरण्यात आल्या, आमचा काही याच्यामध्ये हात नाही आहे आणि याच्यानंतर जर काश्मीरच्या लोकांनी भारताविरुद्ध काही केलं तर आम्ही त्याला काय करणार, अशा प्रकारचा त्यांनी राग ते आला आपला. आणि त्याच्यानंतर भाषण आपलं मध्येच थांबवून त्यांनी सांगितलं की एक शांततेचा प्रयास म्हणून आम्ही अभिनंदनला सोडतो आहोत, विंग कमांडर अभिनंदनला सोडतो आहोत आणि त्याच्याप्रमाणे आमचं हे पाऊल आम्ही उचलतो आहोत. या त्याच्या नाट्यमय बोलण्यानंतर तिथल्या सिनेटच्या सगळ्या लोकांनी बाकत हप्ता पाहून त्याला दाद दिली. पण त्यात मागचं जे काश्मीरचं धोरण होतं ते आपण कुठल्याही प्रकारे विसरता कामा नये. त्यांनी आपल्या सिनेटमध्ये सुद्धा जैश ए मोहम्मद किंवा अझर महमूदला याच्याबद्दल दोषी केलेलं नाही आहे. त्यांनी फक्त हे सांगितलं की काश्मीरी लोकांना आमचा पाठिंबा राहील, पण भारताने जर काही केलं तर आम्ही त्याच्याशी बोलायला तयार आहोत. ज्या काही भारताच्या शंका असतील त्याचा आम्ही निचरा करायला तयार आहोत. भारताने आम्हाला पुरावे द्यावे, ठोस पुरावे दिल्यास आम्ही त्याच्यावर ॲक्शन घ्यायला तयार आहोत.
हा राग जो आहे पाकिस्तान गेले 20 ते 22 वर्ष आलापतो आहे. प्रत्येक हल्ल्यानंतर ते हेच सांगतात की तुम्ही ठोस पुरावे द्या. आणि जसं निकम सरांनी सांगितलं की किती ठोस पुरावे जरी तुम्ही दिले त्यांना तरी ते ऐकत नाहीत. स्वतः निकम सरांनी त्यांना जवळपास 11,000 पानाचे पुरावे दिलेले आहेत, पण त्याच्यासुद्धा ते काही ऐकत नाहीत. आता असं जर असेल तर मग याचे पुरावे देऊन सुद्धा ते काय करणार आहेत? हा एक जो प्रकार असतो त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला पाहिजे की पाकिस्तान हा एक छुपा देश आहे. तो कासवासारखा आहे. ज्या वेळेला त्याला जरूर असते तेव्हा तो आपली मान बाहेर काढतो, आपलं भक्ष्य गिळतो आणि त्याच्यानंतर तो आपल्या कोशामध्ये जाऊन लपतो. अगदी त्याच्याप्रमाणे तो आता सध्याही करतोय. जे काही त्यांनी केलं आता पाकिस्तानच्या भिनलेला पाहायला मिळतोय. उज्ज्वल सर, मला तुम्हाला हे विचारायचं आहे की साधारणतः केवळ आता अर्धा एक तास उरलेला आहे. अभिनंदन मायदेशी परतेल, पण या परतण्यापर्यंतच्या कायदेशीर तरतुदी नेमक्या काय काय असतात, काय काय फॉर्मॅलिटीज कंप्लीट कराव्या लागतात आणि भारतात आल्यानंतर सुद्धा काय काय कायदेशीर तरतुदी या पूर्ण कराव्या लागतात? साधारण किती काळ अपेक्षित असतो? जेव्हा साधारणपणे दोन देशामध्ये वाद काही निर्माण होत असतो तेव्हा त्याला पब्लिक इंटरनॅशनल लॉ आणि प्रायव्हेट इंटरनॅशनल लॉ असा जे प्रकार आहेत. आता पब्लिक इंटरनॅशनल लॉ मध्ये विशेषतः दोन राष्ट्रांमध्ये काही सीमा तर याच्याबद्दलचा आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की भारत आणि पाकिस्तान यांची जी लाईन ऑफ कंट्रोल नियंत्रण रेषा आपण ज्याला म्हणतो ही 878 किलोमीटर लांबीची एकूण आहे. ही नियंत्रण रेषा म्हणजे काही आंतरराष्ट्रीय नियंत्रण रेषा नाही, परंतु भारत आणि पाकिस्तानचं ज्या वेळेला पहिल्यांदा युद्ध झालं 1971च्या दरम्यान, तर त्यावेळेला दोघं देशांनी मिळून आपसात ठरवलेली लाईन ऑफ कंट्रोल आहे. 1971च्या युद्धानंतर आपण प्रथमतः लाईन ऑफ कंट्रोल ही जी नियंत्रण रेषा आहे जवळजवळ 86 किलोमीटर आतमध्ये आपण मुसंडी मारली होती आणि जैसे मोहम्मदच्या त्या लष्करी तळांना आपण उद्ध्वस्त केलं होतं. आता कारगिलच्या युद्धाच्या वेळेला देखील आपण लाईन ऑफ कंट्रोल ओलांडली नाही, हे एक लक्षात ठेवलं पाहिजे. आता महत्वाचा भाग असा आहे की साधारणपणे अभिनंदन यांना जे पाठवण्याचा निर्णय पंतप्रधान इम्रान खान यांनी घेतला तो काही त्यांनी फार खुशीने घेतला आहे किंवा असं मानायला मी मुळीच तयार नाही. कारण त्यांना ते असह्य झाले होते आणि परिस्थिती त्यांची आटोक्याबाहेरची झाली होती. हा निर्णय घेणं, मी एकीकडे इम्रान खान बद्दल म्हणेल हा त्याचं पाऊल धाडसाचं आहे, परंतु हे धाडसीपणा त्याला बळजबरीने घ्यावा लागला. याला कारण असं आहे त्यांना की सगळ्या आंतरराष्ट्रीय समुदायाचं दडपण प्रेशर हे त्यांच्या विरोधात होतं. नंबर 2, जे जिनेवा करार आहे आणि मानवी हक्क जो त्यांनी व्हिडिओ रिलीज केला, फाजील आत्मविश्वास आणि फाजील उत्साह, या उत्साहापोटी त्यांनी जो व्हिडिओ रिलीज केला त्यामुळे भारताला परत कूटनीती वापरावी लागली आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला समजून कन्व्हिन्स करावं लागलं की बघा एका आमच्या सैनिकाचे कसे हाल हे पाकिस्तान करतात, अमानवी करतायत आणि म्हणून जो इंटरनॅशनल ह्युमन राईट्स ऍक्ट आहे त्याचा कसं सकृत भंग केलाय, त्याची कशी बढाई मारतात आहे, हे संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायाने पाकिस्तानचेच दात आपण त्यांच्याच घशात घातले. त्यांचाच व्हिडिओ त्यांनी आमची खिल्ली उडवण्याकरता काढला, पण हा त्यांचाच व्हिडिओ त्यांच्या गळ्यात टाईट म्हणजे गळ्याचा फास्ट आला. नंबर 2, आज अभिनंदन यांना जे परत पाठवतील त्याच्यानंतर आपल्याला वाघा कंट्रोल पाठवतील आणि वाघानंतर त्यांना आपल्या सेवेत इथे परत येऊ शकतात. पण याच्यामध्ये आज त्यांनी एक मुद्दा म्हणून आंतरराष्ट्रीय समुदायाला दाखवला आहे की मला या रिजन मध्ये शांतता हवी आहे आणि शांततेचं पाऊल म्हणून मी हे पाऊल उचलले. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, पाकिस्तान हा पोलीस स्टेट आहे, पाकिस्तान इज अ रॉक कंट्री, हे सगळ्या गोष्टी खरी असल्या तरी इम्रान खान याच्या या चालीमुळे पाकिस्तानने आज आंतरराष्ट्रीय समुदायाची थोडीशी सहानुभूती प्राप्त केली आहे आणि म्हणून आम्हाला फार सावधगिरी मी एवढ्याकरता बोलतो आहे की ही जी सहानुभूती तात्पुरती पाकिस्तानने मिळवलेली आहे ही फसवी सहानुभूती आहे. हे आपल्याला पुन्हा आंतरराष्ट्रीय समुदायाला पटवून द्यावं लागेल. आपल्या राजकीय नेतृत्वाला देखील पाकिस्तानने कसे कसे आमच्या विरुद्ध अतिरेकी कारवाई केलेत त्यांचे भक्कम पुरावे, डॉक्युमेंटरी एव्हिडन्स काय, आणि हे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आम्ही नाही तर अमेरिकेतला डेव्हिड हेडली शिकागो कोर्टात, मी तिथे अमेरिकेत जाऊन आलो, अमेरिकेतला शिकागो कोर्टात 35 वर्ष त्याला शिक्षा झाली आहे, त्याची प्ली बार्गेन घेऊन आलो. ती मुंबईच्या न्यायालयात त्या डेव्हिड हेडली साक्ष घेतली, ईमेल करस्पॉन्ड केला,
प्रश्न येतोय हाफिज सईद झकीउर रहमान लखवी, त्यांच्या भूमीवर राहून तो भारताच्या विरुद्ध युद्धाच्या घोषणा करतो आणि अशा रीतीने पुराव्याचा तिथे उपयोग होत नाही हे आंतरराष्ट्रीय म्हणून आज जे इम्रान खान म्हणतात की रशियाचे परराष्ट्र मंत्री म्हणतात की रशियाने मध्यस्थी करावी, आज आम्ही यांना आमच्या विंग कमांडरला सोडलं, ही त्यांची केविलवाणी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे. भारताला यापुढची पावलं अतिशय सावधगिरीने राहावे लागतील. आम्हाला कूटनीतीवरती लक्ष द्यावं लागेल आणि वाचाळवीर युद्धखोरांना देखील लगाम घालावा लागेल. निश्चित सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाचाळवीर युद्धखोरांना लगाम घालणं हे भारतासमोरचं मोठं आव्हान असणार आहे.